महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर करण्यात आलेला आहे आणि 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल सुद्धा जाहीर झालाय। महिला आणि बाल विकास विभाग 100 पैकी 80 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे कळतंय आणि कृषी विभाग तिसऱ्या तर ग्रामविकास चौथ्या क्रमांकावर आहे। परिवहन आणि बंदरे विकास 5व्या क्रमांकावर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिल्या क्रमांकावर आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहेत। उल्हासनगर पालिका आयुक्तांना सुद्धा पहिला क्रमांक यामध्ये मिळालेला आहे। 100 दिवसांचा हा सगळा कृती आराखडा होता। विभागीय आयुक्तांमध्ये सुद्धा कोकण विभागीय आयुक्त पहिल्या क्रमांकावर आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, हा जो निकाल आता समोर आलेला आहे, महिला आणि बालकल्याण विकास विभाग हा अव्वल ठरल्याचं समजतंय। आणखी कुठले विभाग या सगळ्या क्रमवारीमध्ये आहेत? रिद्धी, खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे सांगितलं होतं की आज निकाल जाहीर होतील आणि त्यानुसार आता निकाल काही वेळापूर्वीच जाहीर झालेले आहेत। 100 दिवसांचं एक टार्गेट ठेवलं होतं प्रत्येक विभागाला। 48 विभाग आहेत, त्या 48 विभागांना एक टार्गेट ठेवण्यात आलं होतं। त्यामध्ये कुणी किती टार्गेट पूर्ण केलं याचा लेखाजोखाच कुठेतरी मांडण्यात आलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात अव्वल ठरलेला आहे अदिती तटकरे यांचा महिला व बाल विकास विभाग आणि या विभागाला जवळपास 80% गुण जे आहेत ते मिळालेले आहेत। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग, शिवेंद्रराजे भोसले यांचा हा विभाग आहे आणि या विभागाला जवळपास 77.95% गुण मिळालेले आहेत। तर तिसरा विभाग आहे कृषी विभाग, चौथा ग्राम विकास आणि परिवहन व बंदर विकास याला 5व्या क्रमांकावर आहे। त्यामुळे कुठेतरी या 5 विभागांनी एक कामगिरी केलेली आहे चांगली, त्यांचा 5 मध्ये क्रमांक लागलेला आहे। आणि अर्थातच पोलीस अधीक्षक असतील, सर्वोत्तम आयुक्त असतील ते देखील ठरलेले आहेत। सर्वोत्तम आयुक्त, संचालक आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक जे आहेत ते ठरलेले आहेत। तर दुसरीकडे आयुक्त, जामाबंदी हे देखील ठरलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर सर्वोत्तम पोलीस अधीक्षक तर कुठले ठरले असतील तर पालघरचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते सर्वोत्तम त्यांची कामगिरी ठरलेली आहे। अनेक प्रकरणाचा निपटारा पालघर मध्ये लागलेला आहे, त्यांना गुण मिळाले आहेत 90.29% गुण मिळालेले। तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पोलीस अधीक्षक गडचिरोली, त्यांना मिळालेले आहेत 80% गुण। त्यामुळे कुठेतरी 100 दिवसांचं जे मुख्यमंत्र्यांनी टार्गेट दिलं होतं, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर खऱ्या अर्थानं एक 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता आणि मुख्यमंत्री सातत्याने या 100 दिवसांमध्ये प्रत्येक विभागाचा आढावा घेत होते आणि या विभागाचा आढावा घेत असताना काही सूचना देखील केल्या जात होत्या। त्या सूचनांचं पालन करून ज्या ज्या विभागाने कामगिरी चांगली केलेली आहे त्यांना आता खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक देखील केलं जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर सगळ्यात चांगली कामगिरी जी आहे ती अदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास विभागाने केलेली आहे आणि या विभागाचा आता पहिला क्रमांक संपूर्ण कामगिरीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।